हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण पाणी चेक केलं आणि आपण त्याच ठिकाणी आता बोरिंग भरणार आहोत. तर आपल्या बोरिंगला पाणी लागतं की नाही ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. आता आपली बोरिंगची गाडी आली मोठी, रस्ता पण एकदम छोटा आहे. आता बघूया त्यांचं सेटअप वगैरे सगळं लागेल, त्यानंतर काम चालू होईल. ते सगळं तुम्हाला दाखवतो. आता पूर्ण इकडे सेटअप लावतील, नंतर त्यांचं चालू करतील एक एक पूर्ण अलाइन झाल्यावर. मशीन चालू झाले, आता पूजा वगैरे झाली आपली. इकडे जनरेटर आहे त्यांच्या गाडीवर आणि त्याचा पाईप हायड्रोलिकचा त्याच्यामध्ये गेलाय आणि काम चालू आहे इकडे. आता खाली माती भेटले. पहिलं केऱ्याचा जो दगड असतो तो भेटलेला लाल माती, आता तांबडी माती भेटले. आता बघूया याच्या पुढे काय करणार ते. जेवढे टाकले तेवढे सगळे पाईप आता काढतो. गाडी आहे ते आपण इकडे रस्त्यावर लावले आणि आपलं काम चाललं तिकडे वरती. आणि बघूया आता किती टाईम लागतो. आता ते टाकलेले पाईप तर बाहेर काढतोय आणि आपण जाऊया वरती. दुसरा पाना लावतोय. एक पाना तो काढला, सगळे पाईप बाहेर काढू. शंभर फूट आपले झाले आणि अजून पाईप एक पाईप आहे तो 5 फुटाचा आहे, त्यानंतर आपण मोजतो. जायला आता मार्किंग करता येतं, म्हणजे होल मारलं. चालूच असतं. मग सिलेंडर बाटला वगैरे नाही. पाच पाईप टाकून झालेत, म्हणजेच 100 फुटाची केसिंग टाकून झाली. आता
शेवटचे 2 पाईप आहेत त्यांना मार्किंग केले म्हणजे पाणी आत जाण्यासाठी, आणि बाकीचे 3 पाईप आहेत ते असेच टाकलेत. तिसरा पाना लावतोय आता. 150 फूट झाले आपली आणि अजून 50 फूट एक्स्ट्रा मारायचा विचार आहे. 4 तास झालेत आपल्याला आणि जवळजवळ 200 फूट आपण करतो. 4 तासानंतर ही कंडिशन आहे. 200 फुटानंतर जरा पाण्याचा कलर चेंज झाला, चेंज झाल्यासारखं वाटतं. आता बघूया. लास्टचा पाईप राहिलेला आहे आता. 250 फुटाचा लास्टचा पाईप आहे हा. एक 10-15 मिनटं थांबल्यानंतर पाणी थोडं जमा झालेलं आहे खाली. आता एक क्लिनिंग चालू आहे. सगळे पाईप पूर्ण बाहेर काढणार आहेत आता. चांगलं पाणी आलं 10 मिनिटात. ठीक आहे. पूर्ण 7 तास काम चालू होतं. 7 तासामध्ये यांनी अजिबात ब्रेक घेतला नाही. कंटिन्यू काम चालू होतं आणि आवाज पण तेवढंच कंटिन्यू चालू होता. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोप्रो बोरवेलमध्ये टाकून दाखवणार आहे. आतमध्ये कुठे पाणी लागले ते तुम्हाला समजेल आणि एक वेगळा अँगल तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवर. तसंच तुमचं एक क्वेश्चन असेल की बोरवेलसाठी किती खर्च येतो ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.